एक लांब श्वास काय घेता येत नाही का? हं, एक ऑक्सिजन बॉडीला द्या जरा, कारण ऑक्सिजनची कमी झाली आहे. एकाच जागेवर पडून राहिलेत रात्रभर. तर जरा लांब श्वास घ्या. ऑटोमॅटिकली जगाबरोबर, विश्वबरोबर तुम्ही कॉन्टॅक्ट हे एअरनी, ब्रेथनी करू शकता ना. दॅट इज द ब्रेथ ऑल ओव्हर द वर्ल्ड, विश्वात. आणि त्याच्याबरोबर साउंड हे विश्वामध्ये आहे आणि ते तुम्हाला आतमध्ये घेतलं पाहिजे. देन यू आर कनेक्टेड, यू आर नॉट अलोन. तुम्ही एकटे नाही आहात, तुम्ही जगाबरोबर आहात. हे फिलिंग आली पाहिजे. आणि मग जरा शरीराला हलवा काढतो, असंच हं. कडक झालेलं आहे शरीर. हं, हं. मग थोडा शरीराला थोडा यष्टिकासन करा, पायाला असं तसं करा, पवनमुक्तासन करा. पोटावर लक्ष द्या. पोटाने श्वास घ्या, सोडा, हळू, हळू, हळू. हं, हं. तर आतले आपले जे इंटेस्टाईन आहेत आतड्यात, ते काम करायला लागेल हं, हं. आणि मग ते व्यवस्थित काम करेल. मग आतमधून पुश येणार का चला उठा, खाली करा पोट. तर हं, हं. तुम्ही उठा आणि पोट खाली करणार. कॉन्स्टिपेशन केव्हाही होणार नाही. सकाळी-सकाळी तुम्ही तुमच्या डिटॉक्स करणार बॉडीला. हे सगळं तुमची ड्युटी आहे ना. स्वतःची काळजी घेणे, स्वतःला टॉक्सिक कंडिशनमधून बाहेर काढणे, हं, हे हं. तुमचं कर्तव्य आहे आणि हे तुम्हाला केलं पाहिजे. ते कर्तव्य करा.